बातमी छत्रपती संभाजीनगरातून। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटानं ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यावेळी उपस्थित राहतील। क्या हुआ तेरा वादा म्हणत सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती मिळतेय। त्यासाठी याच मोर्चासाठी आता पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटानं आता ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचं ठरवलंय आणि क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल। या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये आता ठाकरे गटाकडून सरकारने क्या हुआ तेरा वादा असं म्हणत मोर्चाला जे आहे आंदोलनास सुरुवात केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामधून आता ठाकरे गट हा ट्रॅक्टर मोर्चा जे आहे ते काढणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयावरती हा मोर्चा घेऊन धडकणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे करणार आहेत। यामध्ये जर पाहिलं मुख्य मागण्या ज्या आहेत ते शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार होते, शेतकरी सन्मान योजनेचे 15,000 देणार, त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे 1500 वरून 2100 रुपये देणार, 45,000 गावात पांधन रस्ते, त्याचबरोबर असे विविध जे आहे सरकारने दिलेले आश्वासन जे आहे ते पूर्ण ठरत गेले आणि त्यामुळे आता ठाकरे गटाकडून जे आहे तो त्या हो तेरा वादा हा आंदोलन जे आहे ते आता सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक मध्ये जे आहे आता ठाकरे गटाच्या कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। तर ट्रॅक्टर देखील या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला जे आहे ती सुरुवात देखील होणार आहे। जी जी जी, या मोर्चाकडे लक्ष असेलच। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।